येथील जी अल्पवयीन मुलगी होती तिची अत्याचार झाला तिच्यावरती आणि अत्याचार करून तिची निर्गुण हत्या झाली। आपण तिकडे जात आहे, काय सांगा? काय बोलायचं म्हणजे काय बोलताना मला काय शब्दही सुचत नाही। इतकी लहानची मोकळी मुलगी 3 वर्षाची 7 वर्षाची आणि तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करावा म्हणजे किती विकृत माणसं असतात जगामध्ये। आणि या गोष्टी जर आपण न्यूजवर बघतोय, टी व्हीवर बघतोय, म्हणजे का अशी विकृती माणसांमध्ये निर्माण होत चाललेली आहे हे आपल्याला कळत नाही। ग्लोबल वॉर्मिंग आहे, ग्लोबल याच्यामुळे सगळं परिस्थिती, पाऊस कधी पडतोय, थंडी कधी पडते, ऊन कधी पडतंय, हे सगळे चेंजेस होत आहेत। पण लोकांच्या डोक्यामध्ये हा का फरक पडत चाललेला आहे हे आता कळत नाही खरं। आणि म्हणून अशा प्रकारचे विकृत लोक या ठिकाणी आहेत की त्याच्याबद्दल तर काय बोलावं, त्याला कडक शिक्षा हवी। यासाठी कडक शिक्षा म्हणजे मला वाटतं त्यांना, तर मी मंत्री मला बोलता येणार नाही, पण अशा लोकांना तर मी काय, तुम्ही मला काय भावना पाहिजे तुम्ही समजू शकता। पण अतिशय चुकीची घटना ती घडलेली आहे आणि अनेक ठिकाणी, तर मागे मुंबईला, बेलापूरला, बदलापूरला त्या ठिकाणी शाळेमध्ये अशी घटना घडली। त्यावेळेस मी तिथे रेल्वे स्टेशनवर गेलो, तो सगळ्या लोकांना आवडायला। त्यांच्या कुटुंबाची मागणी का फास्ट ट्रॅक मध्ये निश्चित त्याला तर फाशीची झाली पाहिजे, ती निश्चित होईल। फास्ट ट्रॅकमध्येच आपण त्या ठिकाणी टाकू, वकील सुद्धा चांगले चांगले देऊ, निकम साहेबांना असतील निकम साहेबांना पण आम्ही त्या ठिकाणी देऊ। पण याला लगेच लोकांमध्ये असं करताना भीती निर्माण झाली पाहिजे, दहशत निर्माण झाली पाहिजे लोकांच्या मनामध्ये की नाही बाबा असं केल्याने आपल्याला मरायचंच आहे। अन्यथा वर्षानुवर्ष केस चालली आहे, 10-12-15 वर्ष झाले ते जन्मठे भोगतायत। यापेक्षा तात्काळ त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, लवकर त्याचा निकाल आणला पाहिजे। फास्ट ट्रॅकमध्ये अशा केस टाकल्याच पाहिजे।